पाणी वाढायला भरपूर. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण तोरणागडाच्या पूर्ण रस्त्याची माहिती पाहिली. या भाग 2 मध्ये आपण तोरणागडाच्या वरील भागाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, पाहूया स्वराज्याची पहिली पायरी तोरणागड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय. महाराष्ट्राची ओळख त्याच्या गडकोटांनी होते. सह्याद्रीच्या रांगामध्ये उभे असलेले हे किल्ले आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्या गडांमध्ये सर्वात प्रतिष्ठेचे स्थान तोरणा किल्ल्याचे आहे. प्रचंडगड म्हणूनही ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणून सदैव स्मरणात राहतो. इतिहास, निसर्ग, साहस, लोकजीवन आणि वास्तुकला याचे अनोखे मिश्रण असलेला हा किल्ला आजही पर्यटकांना वेधून घेतो. तोरणा किल्ला म्हणजे केवळ गड नव्हे, तर तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आधारस्तंभ आहे. तोरणागडाची निर्मिती कोणत्या सत्ताधारी राजाने केली हे तंतोतंत सांगता येत नाही. काही इतिहासकारांच्या मते यादव, बहमनी किंवा निजामशाही काळात लोकरक्षण आणि सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी हा गड उभारला गेला असावा. त्याची मजबूत तटबंदी, प्रशस्त बुरुज, मोठ्या पाण्याच्या टाक्या आणि अन्न साठ्याची कोठारे पाहता हा किल्ला अनेक शतकापासून वापरात असल्याचे स्पष्ट होते. फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शपथ घेतली. स्वराज्याचा पाया रचताना सर्वप्रथम त्यांनी तोरणा किल्ला जिंकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय साधा नव्हता, कारण याच किल्ल्यावर मिळालेल्या खजिन्याचे भविष्यातील अनेक किल्ले जिंकणे, मावळ्यांची व्यवस्था आणि स्वराज्याची बीजे पेरणे शक्य झाले. शिवाजी महाराजांनी तोरणाचा ताबा घेतला आणि किल्ल्याची दुरुस्ती, बुरुजांची मजबूती, सैन्यांची व्यवस्था यास सुरुवात केली. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी राजगड, पुरंदर, तोफखाना व इतर किल्ल्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तोरणा हा स्वराज्याचा खरा प्रारंभ बिंदू मानला जातो. आता गर्दी नाहीये. आमचं पण या रॉयल पाटील. तुम्ही कुठले? कोथरूड. पुण्याचे? औरंगाबाद. संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. तोरणागड पुणे जिल्ह्यातील वेली तालुक्यात स्थित आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 4603 फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचा परिसर अत्यंत आकर्षक आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण 3 ते 3.5 तासाचा ट्रेक करावा लागतो. मार्ग खडा आणि पदभ्रमणासाठी थोडा अवघड असला तरी अनुभवी ट्रेकर्ससाठी हा एक रोमांचक अनुभव ठरतो. आता पाहूया आपण गडावरील मुख्य ठिकाणे. तर पहिला बिनी दरवाजा आपल्याला पाहता येतो. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या आजही दगडी कमानी, उंच भिंती आणि रक्षणासाठीची मांडणी पाहून त्या काळच्या राजांच्या शिस्तबद्ध कारभाराची झलक दिसते. दुसरी लागते ती झुंजारमाची. तोरणागडावरील सर्वात उंच आणि महत्वाचे ठिकाण. इथून आसपासच्या पर्वतरांगाचे अप्रतिम दृश्य आपल्याला पाहता येते. ढगांच्या समुद्रात हरवण्याचा अनोखा अनुभव झुंजारमाच्यावरून आपल्याला नक्की मिळतो. बुड्या दरवाजा.
किंवा गुप्त मार्गाचे अस्तित्व म्हणून याला ओळखलं जातं. किल्ल्यावरून उतरण्यासाठी असलेले हे गुप्त मार्ग युद्ध काळात शत्रूला चकवण्यासाठी वापरले जात असत. मेनवली दरवाजा हा भाग किल्ल्यावरील सैनिकांच्या हालचालीसाठी अत्यंत आवश्यक होता. इथे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेली छोटी तटबंदीही आपल्याला दिसते. गडावर आपल्याला पाण्याच्या टाके आणि कोठारेही पाहता येतात. किल्ल्यावर अन्नधान्य व पाण्याचा भरपूर साठा ठेवण्यासाठी अनेक कोठारे आहेत. शत्रूने वेढा घातला तरी दीर्घकाळ टिकाव धरता यावा यासाठी ही व्यवस्था केली जात असे. तोरणागड निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच म्हणावा लागेल. पावसाळ्यात किल्ल्यावर ढग इतके खाली येतात की हात लावल्यास ते स्पर्श करतील असं वाटतं. सर्वत्र हिरवीगार गवताळ शाल पसरलेली दिसते, तर हिवाळ्यात धुके आणि गारव्यानं वातावरण अधिकच मोहक वाटते. आजूबाजूला उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या रांगा, दऱ्या, खिंडी, धबधबे आणि पसरलेली वनराई हे सर्व मन मोहून टाकते. त्यामुळे तोरणा हा टेकस फोटोग्राफी आणि पर्यटक यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र मानलं जातं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गडकोटांचे एक विशेष स्थान आहे. सह्याद्रीने छत्रपती शिवरायांना संरक्षण दिले, तर गडकोटांनी स्वराज्याचा आधार दिला. किल्ल्यावरील वास्तू, देवळे, ध्वजस्तंभ, शिलालेख आणि तटबंदी यामधून त्या काळातील जीवनशैली, युद्धतंत्र, आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक मूल्ये आपल्याला समजतात. तोरणा किल्ला ही गडकोट संस्कृतीची सर्वोच्च परंपरा दर्शवणारी वास्तू आहे. स्वराज्याची पहिली पायरी, पहिले स्वप्न, पहिली जिंकलेली संपत्ती हे सर्व या किल्ल्याशी जोडलेले आहे. शिवाजी महाराजांचे सहकारी मावळे, त्यांचे उपनायक, येथील गावकरी आणि परिसरातील लोक यांची निष्ठा आणि योगदान तोरणाच्या प्रत्येक दगडात आपल्याला जाणवते. आज तोरणा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. काही जण इतिहासाच्या शोधात, तर काही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. अनेक ट्रेकर्ससाठी तोरणा हा साहसी पर्वतारोहणाचा आदर्श प्रारंभ मानला जात आहे. या ट्रेकची थोडक्यात वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिल्यांदा तर या गडावर खडा चढ आपल्याला लागतो. मध्यम ते अवघड पातळीची ट्रेक मानली जाते. शरद ऋतूत ढगांचा खेळ इकडे पाहता येतो. पावसाळा हिरवाईचा महासागर आपल्याला इकडे पाहता येतो. हिवाळ्यामध्ये धुक्याचे अप्रतिम दृश्य इकडे आपल्याला पाहता येते. किल्ल्यावरच्या बुरुजावर उभे राहून वाऱ्यांच्या झोताचा सामना करत दूरवर पसरलेल्या सह्याद्रीकडे पाहताना छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढीला आदर्श वाटून जगाच्या प्रत्येक भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोहोचतात. तोरण्याच्या पायथ्याशी वेले, गावडेवाडी, मानगाव अशी अनेक छोटी गावे आहेत. या गावातील लोक किल्ल्याशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आपल्याला पाहता येतात. अनेक गावकरी ट्रेकिंगसाठी मार्गदर्शन करतात, पाणी, निवासाची सुविधा देतात आणि पर्यटकांशी मदत करतात. सह्याद्रीतील लोकपरंपरा, वाघबारसाच्या गोष्टी, गावठी सण, गोंधळ, पोवाडे यांचा प्रभाव आजही तोरणाच्या जीवनात जाणवतो. शिवजयंती आणि इतर उत्सवाच्या दिवशी तर या किल्ल्यावर हजारोंची उपस्थिती पाहता येते. मेंगाई देवी मंदिर तोरणा गडावरील प्रमुख आणि प्राचीन मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकल्यावर यावेळी या मेंगाई देवीची पूजा अर्चा केली होती. मंदिराची रचना साधी असून आतमध्ये गडाची मुख्य देवता आई मेंगाई देवीचे मंदिर आहे. स्थानिक परंपरेनुसार मेंगाई देवी ही मंगल देवी किंवा मेंगाई माता म्हणूनही ओळखली जाते. मेंगाई देवी ही ट्रेकर्स आणि गावकऱ्यांची रक्षण करणारी माता मानली जाते. गडावर जाणारे ट्रेकर्स चढाईपूर्वी व उतरण्यापूर्वी आई मेंगाई देवीचं दर्शन घेऊन प्रवास सुरक्षित होण्याची प्रार्थना करतात.
गडाच्या पठारावर मेंगाई देवीच्या विरुद्ध दिशेला देवांचे देव महादेव यांचं प्राचीन मंदिर आपल्याला पाहता येतं. मंदिरात अत्यंत शांत आणि ऐतिहासिक अनुभव येतो. तोरणा किल्ला म्हणजे इतिहासाची पहिली पायरी, शिवस्वराज्याची पहिली ज्योत आणि सह्याद्रीच्या हृदयात असलेला अभिमानाचा श्वास. तोरणावरून दिसणारा निसर्ग मन मोहून टाकतो, तर त्याचा इतिहास मनाला प्रेरणा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याला स्वराज्याचा पहिल्या किल्ल्याचा मान दिला, त्या तोरणा किल्ल्याला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात विशेष स्थान आहे. तोरणा हा केवळ डोंगरावरील किल्ला नाही, तर तो पराक्रम, नेतृत्व, स्वाभिमान आणि इतिहासाची जिवंत प्रेरणा आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका गडावर. जय शिवराय, जय शंभूराजे.